राज्यामध्ये सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळते। अनेक शहरांमध्ये पारा हा 40 ते 45 अंशांवर गेला। वाढत्या तापमानाचा सध्या आरोग्यावर परिणाम होतो। राज्यामध्ये वाढतं तापमान आणि याचा सामान्य जनजीवनावर होत असलेला गंभीर परिणाम पाहता राज्य सरकारने काही उपाययोजना सुरू केल्या असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला। राज्यामध्ये सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळते। तापमान 40 ते 45 अंशांच्या दरम्यान गेले, त्यामुळे उष्माघातासारखे प्रकार सुद्धा घडतात। त्यामुळे आता शाळांच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात आलाय। शाळा आता सकाळच्याच सत्रात भरवल्या जातात। राज्यात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळते। अनेक शहरांमधला पारा हा 40 ते 45 अंशांवर पोहोचला। त्यामुळे या उन्हाच्या कडाक्यामुळे सध्या उष्माघात आणि अनेक आरोग्याच्या तक्रारी सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळतं। एप्रिल महिना संपत आलाय, मात्र राज्यामध्ये उष्णतेची लाट सध्या वाढत असल्याचं पाहायला मिळते, कारण पारा हा 40 ते 45 अंशांवर पोहोचल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सध्या उष्माघाताचे सुद्धा प्रकार समोर येत आहेत। आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचं दिसतंय। तर राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या उन्हाची काय स्थिती आहे, अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपल्यासोबत राज्यातल्या विविध शहरांमधून काही प्रतिनिधी जोडले गेलेत। नागपूरमधून तेजस मोहतुरे, धुळ्यामधून तुषार परदेशी, जळगावमधून जुगल पाटील, अमरावतीमधून सुरेंद्र आकोडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण पहिल्यांदा जाऊयात नागपूरमध्ये, तेजस मोहतुरे यांच्याकडे जाऊयात। तेजस, नागपूरमध्ये सध्या तापमान किती आहे? गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुद्धा होतोय, मात्र तापमानात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूर हा संत्र नगरी म्हणून ओळखला जातो। आता नागपूर हा हीट वेचा शहर म्हणून ओळखला जाणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर एप्रिलच्या सुरुवातीपासूनच जे आहे नागपुरात जे आहे तापमान वाढायला सुरुवात झाली आणि आता एप्रिलच्या शेवटच्या म्हणजे दिवस सुरू असताना जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागपुरात ऊन तापायला जे आहे एकूणच जे सुरुवात झालेली आहे। आजचे तापमान जे आहे जर बघितलं असेल तर नागपुरात जे आहे ते 44 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने एकूणच जे आहे ते वर्तवली आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर नागपूरसह जर बघितलं असेल तर विदर्भात वर्धा असेल, यासोबत अकोला असेल, अमरावती असेल, या ठिकाणी सुद्धा आहे ते तापमान वाढण्याची शक्यता सुद्धा जी आहे ते वर्तवण्यात आलेली आहे। नागपुरामध्ये जर बघितलं असेल तर शाळा जी आहे ते सकाळच्या पाळीत आहे आणि त्यामुळे एकूणच जे आहे बघितलं असेल तर ज्या ठिकाणी रस्त्यावर गर्दी असते ते रस्ते आता एका अर्थानं शुकशुकाट पाहायला मिळत आहे। आणि एकूणच जर बघितलं असेल मी बांधलेला जो स्कार्फ आहे, पांढरा दुपट्टा आहे, असा दुपट्टा आता नागपूरकरांच्या एका अर्थानं डोक्यात बांधायला दिसणार आहे, कारण की नागपुरात वाढलेली एका अर्थानं उष्णता आणि त्यामुळे जे आहे एका अर्थानं या संपूर्ण बचावासाठी जे आहे ते प्रशासनाने सुद्धा जे आहे ते काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर हीट ॲक्शन प्लॅन सुद्धा महानगरपालिकेने बनवलेला आहे। हॉस्पिटल्स असेल त्यासोबत ज्या ठिकाणी सिग्नल्स आहे या ठिकाणी जे आहे ते मीटिंग लावण्याचे काम जे आहे ते महानगरपालिकाकडनं जे आहे ते एकूणच जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर अशाच प्रकारच्या तापमान जे आहे ते येत्या काळात असणार आहे। 26 तारखेला जे आहे ते नागपुरात हीट वे जे आहे ते असणार आहे। त्यासाठी जे आहे ते काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा जे आहे ते प्रशासनाकडनं करण्यात आलेले आहेत। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर उष्णघाताच्या नागपुरात कुठलाच जे आहे ते बळी गेलेला नाही अशा प्रकारची माहिती सुद्धा अधिकृत जे आहे ते प्रशासनाकडनं मिळाली आहे। मात्र काळजी घेण्याचे आव्हान एकूणच जे आहे ते करण्यात आलेले आहेत। या संदर्भात जर बघितलं असेल तर यासाठी जे आहे ते प्रशासन सज्ज आहे आणि काळजी घ्यावं असं आव्हान सुद्धा एकूणच जे आहे ते प्रशासनाने केलेले आहे। नक्कीच, त्यामुळे पारा आता 40च्या पुढे गेल्यानं काळजी घेण्याचं आवाहन सध्या केले जाते। दरम्यान धुळ्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे, धुळ्यामध्ये उन्हाळा कसा आहे, अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, धुळ्याचं तापमान सध्या कसं आहे? उष्माघाताचे प्रकार सुद्धा वाढतात, त्यामुळे प्रशासनाकडून काय तयारी करण्यात आली आहे? नक्कीच कल्याणी, या ठिकाणी आपण पाहू शकतो की काही गेल्या दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्याचं तापमान हे 42 पुढे गेले, त्यामुळे जनजीवनावरती देखील याचा परिणाम जाणवत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शेती पिकांवर देखील याचा फटका आता उष्णतेचा आता पडू लागला आहे। एकीकडे केळी पीक असेल किंवा यासारख्या आता नवीन लागवड करणारे रब्बी खरीप हंगामाचे पीक असेल हे सुद्धा आता करपू लागले, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील चिंता वाढलेली। एकूण पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी सगळे इशारा म्हणून उष्णघात कक्ष प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आले। म्हणून एकंदरीत पाहायला गेलं तर घराच्या बाहेर निघताना देखील नागरिकांनी दुपारी 12 ते 4 दरम्यान घराच्या बाहेर कामाव्यतिरिक्त पडू नये अशी देखील प्रशासनाकडे आवाहन करण्यात आलेले।
नक्कीच त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या उन्हाचा सध्या फटका बसताना पाहायला मिळतोय। जळगावमध्ये नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून। जुगल, जळगावमध्ये तापमान सध्या किती आहे आणि सध्या रस्त्यावर सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळत असेल, नेमकी कशा पद्धतीने तयारी केली जाते, प्रशासनाकडून काही आवाहन करण्यात आले का? नक्कीच कल्याणी जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत असून जळगावचं तापमान हे 43 ते 43 अंश सेल्सिअस इतकं गेलेलं आहे। जळगावकर नागरिक नित्य नियमाची कामं ही सकाळच्या सुमारास या ठिकाणी करत असून दुपारनंतर या ठिकाणी जळगावचे रस्ते हे निर्मनुष्य होताना दिसून येत आहे। जळगावकर नागरिक उन्हापासून बचाव करत असताना त्यांचे रुमाल असेल, टोपी असेल, त्याचप्रमाणे शिट्ट्यांचा आधार घेताना या ठिकाणी दिसून येत आहे। जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या ठिकाणी नागरिकांना आवाहन केलं आहे की विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, जास्तीत जास्त आपली काळजी घ्यावी, उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल असेल, टोपी असेल, त्याचप्रमाणे जास्त पाणी प्यावं, शिट्ट्यांचा आधार घ्यावा जेणेकरून आपल्याला उष्माघात होणार नाही। उष्माघातसाठी जळगाव शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 16 खाटांचा बेड या ठिकाणी स्थापित करण्यात आला आहे, जेणेकरून ज्याला कोणी उष्माघात होईल त्याला या ठिकाणी त्याच्यावर उपाययोजना करतील आणि जास्तीत जास्त जळगावकर नागरिक या ठिकाणी दुपारनंतर 12 नंतर जळगावचे रस्ते सध्या तरी निर्मनुष्य होताना दिसून येत असून आगामी काळात देखील उष्णतेच्या लाटेचा अंदाज या हवामान तज्ज्ञांनी दिलेला आहे। कल्याणी, तर तिकडे अमरावतीमध्ये उन्हाची नेमकी काय स्थिती आहे, अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकुडे यांच्याकडून। सुरेंद्र, अमरावतीमध्ये पारा सध्या किती आहे, काय स्थिती उन्हाची? निश्चितच अमरावतीचा पारा जर बघितला तर 42च्या अंश डिग्री सेल्सिअसच्या पार गेलेला आहे। त्यामुळं जिल्हा जणू होरपळून निघाला का अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। एकंदरीत जर बघितलं तर 12 ते 4 जो खरं तर वाहतुकीचा ज्या ज्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते अशा या 12 ते 4च्या वेळी जणू काही संचारबंदी लागलेली का अशी परिस्थिती संपूर्ण रहदारीच्या रस्त्यावर या ठिकाणी निर्माण झालेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर या वाढत्या पारामुळं जे शीतपेयाचे दुकान आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी गर्दी या ठिकाणी दिसतं। शीतपेयाचा आनंद लोक या ठिकाणी वाढत्या पाण्यामुळे घेत आहेत। आरोग्य प्रशासनानं तसे आदेश देखील दिलेले आहेत की घराच्या बाहेर निघताना डोक्यावर टोपी किंवा जास्तीत जास्त पाणी पिऊन बाहेर निघाला असे आदेश स्थानिक प्रशासनानं दिलेले आहेत। जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे ते महानगरपालिकेने या ठिकाणी केलेली आहे। एकंदरीत जर बघितलं अमरावतीमध्ये संत्रा पिकाचं नुकसान देखील या वाढत्या पाण्यामुळे होऊ शकते अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग देखील चिंतेत या ठिकाणी पडलेला आहे। येत्या काही दिवसांमध्ये आणखी 48 तासामध्ये पारा हा वाढू शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि तसे हवामान खात्याने अंदाज देखील या ठिकाणी दिलेले आहेत। नक्कीच राज्यातल्या अनेक शहरांमध्ये पारा सध्या 40च्या पार गेल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी हेच आवाहन आपण करूयात। सगळ्या प्रतिनिधींचे खूप खूप धन्यवाद माहितीसाठी। अनेक शहरांमध्ये पारा 40 ते 45 अंशांवर सध्या पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी उष्णतेची लाट सुद्धा बघायला मिळते, त्यामुळे काळजीचं आता आवाहन केलं जाते। वाढत्या तापमानाचा आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होतो। अनेक ठिकाणी उष्माघाताच्या घटना घडतात, त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सुद्धा आता काळजी घेण्याचं आवाहन होतं। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यापासून जळगावचा पारा 40शी पार गेला। आगामी आठवडाभर जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून मे महिन्यात देखील जळगावकर नागरिकांना तापमानाचा मोठा फटका बसणार आहे। उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेयांचा आधार घेतात आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला असून जळगावचा तापमान 40शी पार गेलेला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत व्यावसायिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार, जळगाव जिल्ह्याचं तापमान हे राज्यात सर्वाधिक तापमान म्हणून ओळखलं जातं, हा मट्टा कसा गुणकारी ठरतोय? जळगावकरांना माझा मट्टा हा आयुर्वेदिक ठरलेला आहे। लोक उन्हामध्ये माझा मट्टा घेण्यासाठी खूप गर्दी करत आहे आणि हा मट्टा म्हणजे आयुर्वेदिक ठरलेला आहे। शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते म्हणून मट्टा पिल्यानंतर त्यांची एनर्जी वाढते असे लोकांचं म्हणणं आहे। किती या ठिकाणी रोजची मट्टाची विक्री होत असते? माझ्या 40 लिटरच्या कॅना असतात माझ्याकडे, तर मी 8 ते 10 कॅना रोजच्या विक्री करतोय। कसा बनवला जातो हा मट्टा? आयुर्वेदिक पुदिना वगैरे, मीठ, साखर वगैरे मिक्स करून मी हा मट्टा तयार करतो आणि मी स्वतः अपंग आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अपंगाची सेवाही करतोय। जे अपंग आहे त्यांना पण मदत करतो। नक्कीच या ठिकाणी आवश्यक हा गुणकारी मट्टा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दह्यापासून हा मट्टा बनवला जातो, मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये याची विक्री होत असते। आमच्या सोबत काही जळगावकर नागरिक आहे, ते मट्टा पिण्यासाठी या ठिकाणी आले, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार, आज
जळगाव जिल्ह्याचं तापमानाने उच्चांक गाठलेला आहे. मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्याचं तापमान आहे आता 40 पार गेलेलं आहे. जवळपास 42 अंश सेल्सिअस इतकं तापमान जळगावचं झालेलं आहे. आपण मठ्ठा पिण्यासाठी आलात, काय सांगाल? नक्कीच आम्ही मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करतो, परंतु आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जळगावचं टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. परंतु या टेम्परेचर पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जिथे मिळेल तिथे आम्ही शीतपेय पिण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जळगावमध्ये ज्या प्रमाणात टेम्परेचर वाढलेलं आहे, बरेच नागरिक आता बाहेर निघण्याचा पण टाळतात. परंतु काही नाईलाजास्तव काम करणार असेल किंवा कामगार क्षेत्रातले लोक असतील, त्यांना नाईलाज जर बाहेर पडावं लागतं तर ते नक्कीच या दिलखुशचा इथे आनंद घेत असतात आणि इथे येऊन सनी ते स्वतःला एक टेम्परेचर पासून शमवण्याचा प्रयत्न करतात. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. तर तिकडे नाशिकमध्ये तापमानाचा पारा 39.9 अंशांवर पोहोचला. आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. वातावरणामध्ये आर्द्रता वाढल्यामुळे उष्णतेची झळ अधिक जाणवते. उष्णतेची तीव्र लाट आली आहे, त्यामुळे नाशिककर सध्या हैराण झाल्याचं पाहायला मिळतं.